फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अहो उठताय ना? अहो अहो उठा, सकाळ झाली, उठा. काय ग विजय, रोज सकाळी सकाळी तेच वाक्य म्हणते, सकाळ झाली सकाळ झाली. हो, पण तुम्हाला उठवायला आज एक संकट आलंय. 11 वाजलेत. मग अहो मग काय, फक्त 1 तास उरलाय. अरे त्या 1 तासातले 5 मिनिटं जर मी झोपलो तर काही संकट लवकर येणार नाहीये. ती वेळच आहे तशी. वेळ निघून चाललीये, काळ जवळ आलाय. अहो तासाभरात पोचेल ती मंथरा. मग काय तिच्या स्वागताला मी हारतुरे घेऊन उभा राहू? हे आपण नंतर बघूया. आधी ती येणार ना, आपल्या नशिबात काय घडणार आहे ना ते पाहूया. विजया, अगं जे आपल्या नशिबामध्ये लिहिलंय ते सगळं होणारच आहे ना. आपण त्यापासून वाचायचे नुसते प्रयत्न करायचे. त्यासाठी झोपमोड कशाला करायला हवी? हा बरोबर आहे तुमचं. ती इथे आल्यानंतर सगळ्यांची झोप उडणारच आहे. मग आतापासून कशाला झोप उडवा ना आपली. झोपा, हा झोपा तुम्ही. मी तेच म्हणतोय, झोपू दे आता मला जरा. आणि बस ती आली की जरा उठव मला. तुम्हाला कशानेच फरक पडत नाही ना. इकडे मी टेन्शन मध्ये, तुमचं अख्खं कुटुंब टेन्शन मध्ये आहे. आणि तुम्हाला ना फक्त झोप प्रिय आहे. झोपा, हा झोपा. काय विजया, ती जी कोण बाई आहे ना येणारी, तिला एकतर आपण ओळखत नाहीये. ती काळी आहे का गोरी आहे ते आपण पाहिलेलं सुद्धा नाहीये. त्यासाठी आपलं सुखात चाललेलं आयुष्य उगाच धोक्यात का उडवून घ्यायचं? याचा अर्थ आपण तिला घाबरतो, आपल्यापेक्षा तिला जास्त महत्व देतो, आणि ते मला द्यायचं नाहीये. पण तुम्हाला तिला महत्व द्यावंच लागेल, कारण इनामदारांच्या घरात वादळ घेऊन येणारी ही सगळ्यांची झोप उडवणार आहे. बघाच तुम्ही. वेळ झाली, ती बाई कुठल्या क्षणी येईल. असं वाटतंय की ही वेळ इथेच थांबून जावी. असं बोलून होत नाही का? वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही. जे होणार आहे ते तर होणारच आहे. पृथ्वी, खूप भीती वाटते. छातीत धडधडत आहे. काय होईल आता? अंदाज बांधता येत नाहीये, पण एक आहे, जे काही होईल आपल्याला त्याला सामोरे जावंच लागेल. पृथ्वी काय करेल ही बाई? ती बाई काहीही करू शकते. आबासाहेब इनामदारांच्या घरात येऊन त्यांच्या घरातल्यांना त्यांच्याच घरातून बाहेर काढण्याची हिंमत ज्या बाईत असेल, ती बाई काहीही करू शकते. आणि आबासाहेब इनामदार म्हणजे कोणी छोटी व्यक्ती नाही. त्यांच्या घरात येऊन ते घर, त्यांची सगळी प्रॉपर्टी, ऑफिसेस, बिझनेस सगळं स्वतःच आहे असं सांगणारी ती बाई, तिच्या नक्की ताकद आहे. येऊ दे तिला, आल्यानंतर कळेलच कोण आहे ती, काय आहे. आणि ही जी तिची ताकद आहे ना, ही नक्की तिची आहे का तिला मोहरा बनवून ही चाल कोणीतरी दुसरंच खेळत आहे, कळेल आपल्याला सगळं. आणि हे बघ अंजली, जे काही होईल वी हॅव टू फेस इट. पृथ्वी, भीती नाही वाटत या सगळ्याची? वाटते. आधी मला वाटलं की कोणीतरी जोक करत आहे, टाइमपास. पण जेव्हा मी ते पेपर्स वाचले ना अंजली, बघ सर, ते पेपर्स खरे असतील ना तर वी आर इन अ बिग प्रॉब्लेम. मला भीती वाटते, पण भीतीपेक्षा जास्त मला एक चॅलेंज सारखं वाटतंय. चॅलेंज. बघूया पेलवताय का. आणि नाही पेलवलं तर? लढण्याआधीच शस्त्र टाकणाऱ्यांपैकी आपण नाही होतो. जे काही होईल आपण लढायचं.
या आमच्या मॅडम मंथरा नागेश्वर. ही सगळी प्रॉपर्टी यांच्या नावावर आहे. नमस्कार. घरी आलेल्या पाहुण्यांना आत बोलावून त्यांचा सन्मान करण्याची सवय तुमच्यात नाही वाटत? अरे हो, आय एम सॉरी. ज्यांना स्वतःचं घर नाही ते दुसऱ्यांचं स्वागत काय करणार? पण ठीक आहे, माझ्या घरात मला स्वतःला यायला कोणी आमंत्रण द्यावं हे मलाही आवडणार नाही. एक्सक्यूज मी. येस, बोला पृथ्वीराज इनामदार. हेच तुमचं नाव आहे ना? आपण मला वाटतंय याआधी माझं नाव तुमच्या कानावर पडलेलं आहे. हेच नाव तुमच्या कानात घुमत असेल, इनफॅक्ट आताही. तरीही सांगते, माझं नाव मंथरा, मंथरा नागेश्वर. तुमचं नाव मला माहिती आहे मॅडम, पण नावाने खरी ओळख कधीही कळत नाही. मला हे विचारायचं आहे की आपण कोण आहात, इथे काय करताय, आणि हे जे काय करताय हे का करताय? उत्तर द्यायला मला आवडत नाही, आणि नाही मला वाटत याची काही गरज आहे. मी ही घराची मालकीण आहे, हेच तुमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. या घरातून तुम्हाला निघावं लागणार आत्ता. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. हे घर आबासाहेब इनामदारांचं आहे, आणि आबासाहेब इनामदार या शहराचे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. ओके, म्हणून त्यांच्या घरी असं अचानक येणं, खोटं बोलणं, असं घुसणं हे सगळं चुकीचं आहे. पृथ्वीराज, शब्द चुकीचे वापरतात तुम्ही. घरात घुसतात ते चोर, दरोडेखोर, घराचे मालक नाही. वकील साहेब, यांना तुम्ही पेपर्स दिले होते ना? येस मॅम. मग असं म्हणावं लागेल की ह्या घरात सुशिक्षित माणसं राहतच नाही. तुमच्या वकिलांनी दिलेले पेपर्स मी वाचलेत मॅडम, पण माझ्या मनात एक शंका आहे. यांनी दिलेले पेपर्स फोटोकॉपीज आहेत. मला ओरिजिनल्स बघायचे, त्यानंतरच मी त्या पेपर्सवर विश्वास ठेवू. वा, भारीच हुशार आहात तुम्ही. असं ऐकण्यात आलं होतं की आबासाहेबचे सगळे गुण तुमच्यात आहे, पण ह्याचा काही उपयोग नाही. म्हणजे घ्या, वाचा, नीट वाचा. काय पटली खात्री? पृथ्वी, पृथ्वी तू गप्प काय आहेस? अरे बोल ना काहीतरी. काय काय सांगतात हे पेपर्स? ही बाई सांगते ते खरंय? सुलक्षणा आबासाहेब इनामदार. तुमच्या मुलाने मौन धारण केलंय किंवा तो बोलणं विसरलाय. यातच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत.
हे सत्य असं आहे जे शब्दातून नाही, कृतीतून व्यक्त होणार आहे. आता जर तुमच्या सगळ्यांच्या शंका दूर झालेल्या असतील तर मी जे बोलणार आहे ते कान उघडं ठेवून ऐका. आपले सगळे बॅग्स पॅक करा आणि हा, या घरात तुमचे जे आहेत ते सगळं तुम्ही घेऊन जाऊ शकता, तुमच्या आठवणीसोबत. खूप आठवणी असणार ना या घरात. आणि हा, ह्या घरात आजचा हा दिवस तुम्ही लोक आयुष्यात विसरणार नाही. बट आय एम सॉरी, आय कांट हेल्प इट. चला, निघायची तयारी करा. कमा. अहो, असं लगेच कसं काय जाणार आम्ही? कुठे जाणार? साहेबही नाही येत आत्ता घरात. अशा वेळेला तुम्ही... माहितीये मला, इतकंही निर्दयी नाही मी. 3 दिवस, 3 दिवसाचा अवधी देते. कारण एवढ्या मोठ्या घरात राहणारे लोक अचानक रस्त्यावर म्हणजे दया म्हणून हे सगळं करते समजा. मंथरा नागेश्वर, नामदारांना कोणाच्याही दयेची गरज लागत नाही. दिग्विजयराजे, रागावर ताबा ठेवा. आबाने त्यांची ही मुख्य शिकवण तुम्हाला दिली नाही की ह्यातही त्यांनी पार्शालिटी केली. वरच्या आवाजात बोलणं तुम्हाला शोभत नाही. हा, जर तुमच्या आवाजाला किंमत मिळणार असेल तर खुशाल ओरडा. जर तुमच्याच घरात तुमच्या आवाजाला किंमत मिळणार नाही तर माझ्याकडून तुम्ही त्याची अपेक्षा कशी काय करता? हा, तुझ्याकडून आम्ही कोणतीही अपेक्षा करत नाही मंथरा, आणि दयेची तर नाहीच नाही. इनामदार आहोत आम्ही, इनामदार. स्वाभिमान आमच्या रक्तामध्ये भिनलेला आहे. त्यासाठी तुझ्याकडे भीक मागायची गरज नाही. हे सगळं आमचं आहे, आमचं, आणि आमचंच राहणार. गैरसमज आहे. हे सगळं तुमचं तेव्हाच राहणार ना जेव्हा तुम्ही ह्या घरात राहणार. आणि स्वाभिमान हा तू मला शिकवू नकोस, कारण स्वाभिमान रक्तात भिनलेला असतो. कळतंय ना मला काय बोलायचं आहे? हा स्वाभिमान पृथ्वीमध्ये असू शकतो पण तुझ्यात शक्यच नाही.